नमस्कार सगळ्यांना. आपण आज आपली पूर्व परीक्षा जी अगोदर 4 मे रोजी होणार होती, ती आता परीक्षा 1 जून रोजी होणार आहे. या परीक्षेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांसमोर ही परीक्षा आता पुढे गेलेली आहे. तर हे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, की अजून मोठी आव्हानं तयार केलीत. नेमकं एक्झॅक्टली काय झालंय आणि आता पुढे नेमकं काय करावं याबद्दल आपण सविस्तर या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. आणि तुम्ही सर्वजण इथून पुढे या ग्रुप सीच्या परीक्षेसाठी पुढचे 75 दिवस एक परफेक्ट प्लान घेऊन अभ्यासाला सुरुवात करावी, या उद्देशानं हा घटक आज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. आता परीक्षा आहे गट क 1 जून रोजी, आणि 1 जूनच्या तयारीसाठी म्हणजे पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे 75 डेज परफेक्ट आहेत. पहिला मुद्दा आहे, आता बरेच जणांना असं वाटतं की परीक्षा पुढे गेली आहे, तर मग आता आपण थोडं रिलॅक्स राहायला हरकत नाही. कारण 4 मे म्हणजे आता मार्च संपत आलेला आहे आणि एप्रिल एकच महिना पुढे दिसतोय. मग एकच महिन्यात तयारी होते का? आपण पास होऊ शकतो का? अशी जी भीती वाटत होती, ती इथं भीती दूर झालेली आहे. म्हणून थोडंसं आनंदानं आपण चांगलाच ब्रेक घेण्याच्या मूडमध्ये असू किंवा थोडासा वेळ घालवत असू, तर आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, परीक्षा जेवढी पुढे जाते तेवढं मेरिट वाढतं, तेवढे प्रेशर वाढतात, तेवढे कॉम्पिटिटर कॉम्पिटिटिव्ह बनतात. आणि आपण तिथं जर थोडं लूज पडत असू, तर आपण स्पर्धेतून कुठेतरी बाजूला फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण सर्वांनी जसा अभ्यास मजबूत पद्धतीने चालू होता तसा चालू ठेवावा, यात तिळमात्र शंका नाही. त्यासोबत जे विद्यार्थी आत्ता गट ब ची तयारी करतायत आणि त्यांचं एक कन्फ्युजन होतं की आता गट ब च्या मुख्यची तयारी करू की अजून रिझल्ट लागला नाही तर तोपर्यंत मी गट क ची तयारी करू. आणि आता अजून परीक्षा पुढे गेली आणि गट ब ची मुख्य परीक्षा जून एंडिंगच्या पद्धतीने नियोजित आहे. तर मग हे सगळं बॅलन्स कसं करावं? तर ज्यांचा स्कोर गट ब च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मुख्य परीक्षेला सेक्युअर वाटतोय, त्याने आपला मुख्य परीक्षेचा अभ्यासच चालू ठेवावा. सिक्युरिटी कशाला समजायचं? आता राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा निकाल लागलाय आणि या निकालावरून तुम्हाला एक थोडासा अंदाज येतोय की प्रीचं स्कोर किती लागेल. जर राज्यसेवेचा पेपर तुलनेनं कंबाईनच्या तुलनेनं थोडा तरी अवघड होता आणि या परीक्षेमध्ये जर मेरिट हे 58-59 क्वेश्चन पर्यंत लागलेलं आहे, 118 क्वेश्चन बरोबर लागलेत, 117.50 म्हणजे इनडायरेक्टली 58+ क्वेश्चन बरोबर पाहिजे. तर अंदाज आहे की 60च्या आसपास तर कंबाईनचा विद्यार्थी स्कोर करावा लागेल. प्रीमध्ये हे ते एक्सपेक्टेड दिसतं आहे. हे कधी अंदाज असा ठेवू नका की ग्रुप सी ला तर मग कमी लागेल, ग्रुप बी चा एवढा मेरिट होता तर मग यासाठी अजून रिलॅक्स राहायला हरकत नाही, असं विचार करणे नाही. कारण जनता शेवटी कॉम्पिटेटिव्ह होत चालली आहे. स्कोर दिवसेंदिवस वाढत चाललाय. 2-3 वर्षातले विद्यार्थी अनेक वेळा सिलेक्ट होऊनही ते पुन्हा पुढच्या पदासाठी, पुढच्या चांगल्या अपॉर्च्युनिटीसाठी पुन्हा तयारी करताना दिसतात. तर अशा यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रमाण पुन्हा पूर्व परीक्षा देण्यामध्ये खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे परीक्षेत ह्याची गुणवत्ता दर्जा अजून वाढत चाललेली आहे आणि मेरिटही वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपण आपला दर्जा वाढवावा लागेल आणि त्यानुसार तयारी करावी लागेल. पहिलं स्पष्ट बोलायचं मला तर ते म्हणजे गट ब च्या मुख्यला जे विद्यार्थी पात्र होतात असं वाटतंय त्यांनी मन लावून बीचा अभ्यास करावा मुख्यचा. आणि मुख्यचा बीचा अभ्यास करणे म्हणजे जीएस परफेक्ट बनवणे आहे. आणि जीएस इथलं परफेक्ट बनवणे म्हणजे आपण गट क च्या पूर्वलाही आपण तयार आहोत याप्रमाणे तयारी करावी. त्यामुळे गट क साठी वेगळं तयारीचा प्लॅन करण्याची गरज नाही. ज्यांचा स्कोर टेंटेटिव्ह काठावर आहे, ग्रुप बी फेब्रुवारीमध्ये झालेल्या पूर्व परीक्षेमध्ये काठावर स्कोर आहे, मला कळत नाही की मेन्सचा करू की प्रीचा करू, त्यांना एवढं सांगायचं जे मागे मी अनेक लेक्चरमध्ये बोललोय ते म्हणजे तुम्ही तुमचा 80% टाइम नाही म्हणलं तरी किमान 70% टाइम जीएस ला द्या. जीएस चे विषय सगळे परफेक्ट बनवा. जास्तीत जास्त लवकर कव्हर करायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करा. त्याचा फायदा काय होईल? रिझल्ट आला तर ग्रुप बी चा एक पेपर कव्हर होऊन जाईल. रिझल्ट नाही आला तर ग्रुप सी च्या प्रीला तुम्ही तयार होऊन जाल. पण आता तुम्ही अभ्यास करताना हे मॅक्झिमम विद्यार्थी जीएस मधले
जे पेपर 2 आहे मुख्यचा, याच्यात जे विषय आहेत ते सगळे पूर्ण करावे. म्हणजे हे विषय मुख्य परीक्षेचे आहेत ते करावे आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला ग्रुप सी च्या पूर्वलाही याचा फायदा होतो आणि आपण परफेक्टली या एक्झामला क्रॅक करायला तयार राहायला हरकत नाही. हे झालं ग्रुप बी च्या कोणत्या विद्यार्थ्यांनी काय करावं, कुठं करावं याबद्दल. काठावरच्या विद्यार्थ्यांनी जीएस चे जे विषय आहेत पेपर 2 मधले ते करायला सुरुवात करावी. ज्यांचा बेस्ट स्कोर आहे त्यांनी मुख्यचा अभ्यास करावा. त्याच्यात गट क च्या पूर्वची चिंता करू नये, ते आरामात होऊन जाईल आहे. आता या गट ब च्या चिंतेत कोणी नाहीच आहे. जे चिंता करतायत गट क ची आणि मला गट कच काढायचा आहे त्यांच्यासाठी फुल फोकस आपला गट क आहे आणि गट क च्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण तयारी करतोय. तर आपण काय करायला पाहिजे? माझं सिंपल म्हणणं आहे, एक महिना अगोदर तयारी पूर्ण करावी. म्हणजे तुम्ही तयार असलं पाहिजे एक महिना अगोदरच याप्रमाणे तयारी करा. आणि एक महिना अगोदर तयार होणे म्हणजे तुम्ही कन्सिडर करायचं अगोदरची तारीखच. 4 मे च्या परीक्षेसाठी आपण तयार राहणार आहोत. याच पद्धतीने तयारी करा आणि 4 मे पासून पुढे जे वेळ मिळतो तो जवळपास पुन्हा एक महिन्याचा वेळ आहे. त्या एक महिन्यात तुम्ही तुमचे जे ड्रॉबॅक आहेत, तुमचे जे वीक पॉइंट आहेत, जिथं तुम्ही फेल होताय, जिथं तुमचा बॅकलॉग तयार होतोय, तो भरून काढायला वेळ मिळाला आहे. आणि इथून पुढे 4 मे च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्या सगळ्यांकडे वेळ जर परीक्षेचा विचारात घेतला तर आपल्याला परफेक्ट वेळ मिळणार आहे अजून 50 डेज. हे 50 दिवस कोणते आहेत? तर मार्च महिन्यामधले तुमच्याकडे अजून 16 दिवस आहेत. एप्रिल महिन्यामधले 30 दिवस आहेत आणि मेचे 4 दिवस. असे एकूण आपल्याकडे 50 दिवस आहेत आणि या 50 दिवसामध्ये आपण सर्वांनी पूर्व संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यात तुम्ही बरेच जणांनी अगोदर गट ब दिलेली आहे आणि गट ब च्या पूर्वच्या वेळेस आपण हे सगळा अभ्यास केलाच आहे. तर आता संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे एक्झॅक्टली आपण रिव्हिजनच करणार आहोत. तुमच्यापैकी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी गट ब पूर्व दिलेली आहे, तर त्यांना आता गट क पूर्व करायला काही प्रॉब्लेम नाही. गट क पूर्व परीक्षेची तयारी इझिली कव्हर करता येईल. म्हणून आपल्या सगळ्याला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, रिझल्टची चिंता न करता तयारीची चिंता पूर्ण करण्याची कशी करता येईल त्याच्यावर फोकस करा. तयारी माझी बेस्ट केलेली आहे मी, माझे 100% दिलेत, माझा 100% सराव झालाय, मी 100% प्रिपेअर्ड होतो, हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे आहे. 100% रिझल्ट पाहिजे असं मागणी करणं म्हणजे आपल्या गुणवत्ता व आपली दर्जा यापेक्षा आपल्या अपेक्षा जास्त होतात, तेव्हा अपयश यायला लागतं. म्हणून आपला दर्जा आणि आपली गुणवत्ता कशी वाढवता येईल याच्यावर फोकस करा. अपेक्षा ठेवायची गरज नाही, अपेक्षा आपोआप पूर्ण होतात. कारण कोणतीही गोष्ट आपण जेवढं कम्प्लिशन करण्यावर भर देतो तेवढे त्याचे आउटपुट रिझल्ट हे पॉझिटिव्ह असतात आहे. म्हणून आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की इथून पुढे हे 50 दिवस तुम्हाला पूर्वचा अभ्यास करणं कुठल्याही परिस्थितीमध्ये डिफिकल्ट नाही, उलट तुम्ही कॉन्फिडेंटली प्रीला फेस करू शकाल, कारण ऑलरेडी तुम्ही प्रीचा अभ्यास केलेला आहे. यामुळे 50 दिवसामध्ये पूर्वचा पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करा. प्रॉपर पूर्ण रीडिंग करा. इनडायरेक्टली ते आपण रिव्हिजन करतोय कारण गट ब च्या वेळेस त्याची तयारी केलेली आहे. म्हणून हे 50 दिवसात अभ्यासक्रम संपवावा आणि पुढे अजून 1 महिना मिळतो, त्याच्यात 2 वेळा रिव्हिजन होतं. ह्या 50 दिवसामध्ये एक रीडिंग होतंय आपलं, त्यानंतर 15 दिवस आणि 15 दिवस अगदी छान रिव्हिजनला वेळ मिळतो. ज्यांना असं वेळ कमी अधिक आहे, माझं पुढे प्रिपरेशन कसं काय करू, ह्याचं कन्फ्युजन होतंय, असं काही गोंधळ असेल तर तो गोंधळ दूर करण्यासाठी हे स्टेप्स आपण फॉलो करावं, हे तुम्हाला स्पष्ट सांगायचंय. आता
ज्यांचं फुल कॉन्फिडन्स आहे प्री बद्दल, बऱ्यापैकी प्रीची तयारी झालेली असं वाटतंय, तर त्यांना मात्र रिक्वेस्ट आहे माझी, ती म्हणजे मुख्य पेपर 1 जो आहे, पेपर 1 त्याच्यामध्ये तुमचा आहे इंग्लिश किंवा मराठी. तर यापैकी कोणताही एक, मराठी किंवा इंग्लिश, ऑनलाईन क्लास घेतलाय किंवा ऑफलाईन क्लास करताय, तर एक क्लास कंटिन्यू करा, ते कंप्लीट करा, थोडासा वेळ त्याला द्या. 3-4 विषय बऱ्यापैकी वाचून झालेत, 1-2 विषय परफेक्ट बनवलेत, आता तेवढा वेळ लागेल असं वाटत नाही. मला बघताना पुढे 2 महिने दिसत आहेत प्रॉपर, तर मी 1-2 तास, 2-2.5 तास 2 पैकी एका विषयाला देऊ शकतो, जेणेकरून माझं मेन्सचा पण एक पेपर होईल. पण ज्यांना प्रीच निघण्याची भीती वाटते, हल्लीचा स्कोर बघितला तर 60+ मेरिट लागेल असं वाटतंय, आणि कॉम्पिटिशन जेवढा हाय लेवलला चाललंय त्याचा विचार केला असता मला सिक्युरिटी पाहिजे, प्री नंतर कॉन्फिडन्स पाहिजे की मी 100% मेन्सला राहू शकतो, तर मग मात्र त्यांनी याच्या भानगडीत पडू नये. आता मी बोललो त्याप्रमाणे 50 दिवसात आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि शेवटच्या 1 महिन्यामध्ये आपलं रिव्हिजन. 50 दिवस, 15 दिवस, 15 दिवस, हे आपण आता बोललो त्याप्रमाणे रीडिंग होतं, हे रिव्हिजन होतं, हे रिव्हिजन होतं. हे कोणाही आयडियल विद्यार्थ्याला, किमान सामान्य विद्यार्थ्यालाही याप्रमाणे अभ्यास केलं तर कंप्लीट अभ्यास परफेक्ट बनवता येईल. आणि यासोबत तुमची तयारी आता कुठल्याही लेवलची झाली असेल, कशी झाली असेल, तर 2 गोष्टी तुम्ही फॉलो करणं आवश्यक आहे. PYQ मागील 10 वर्षातले ज्या प्रश्नपत्रिका आहेत, PYQ मधल्या ज्या 10 वर्षातल्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्ही टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, इयर वाईज जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करणं, कंटिन्यू त्याच्यावर सराव प्रॅक्टिस करणं मोस्ट एक्सपेक्टेड आहे. आणि त्यासोबत तुम्ही करायला पाहिजे मॉडेल क्वेश्चन सुद्धा, काही इतर सराव प्रश्नपत्रिका, सराव प्रश्न, MCQ याचाही पाठ तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता हे तुम्ही केलेलं आहे, तुम्ही काही करत आहात, तुमच्यापैकी काही जणांनी केलं नाही, त्याने आता करायला सुरुवात करावी, पण हे करणं आवश्यक आहे. पहिली प्रायोरिटी आयोगाची प्रश्नपत्रिका, आणि ते जमेल तेवढं आता पुढच्या 15 दिवसात करणं चांगलं आहे. सब्जेक्ट वाईज करा 1-2 विषयाचे, मी त्याचे ऑलरेडी काही लेक्चर्स युट्यूबला टाकलेत, त्याचा आणखी पूर्ण पार्ट मी घेतोय पुढच्या काही 8 दिवसामध्ये. आयोगाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका, राज्यघटनेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या इयर वाईज आणि सब्जेक्ट वाईज सुद्धा, पॉलिटी इकॉनॉमी बद्दल कुठल्याही प्रकारची चिंता नसावी. त्यासोबत मॉडेल क्वेश्चन सराव करावा. मॉडेल क्वेश्चन सराव तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह जो पूर्ण पेपर सॉल्व्ह नाही केलात, म्हणजे 100 मार्काचा पेपर घेऊन पूर्ण पेपर सॉल्व्ह जरी केला नसला किंवा करत नसलात, तर एक गोष्ट करण्याचा प्रयत्न जरूर करा. सेक्शनल काही प्रिपरेशन करू शकता. त्याच्यामध्ये मी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स या 2 विषयासाठी 20 पेपर्स, ह्याचे 20 पेपर घेतोय. पॉलिटीचे पण 20 पेपर आणि इकॉनॉमिक्सचे पण 20 पेपर घेतोय. आणि प्रत्येक पेपर जो आहे तो 20 प्रश्नांचा आहे. प्रत्येक पेपर हा 20 क्वेश्चनचा असेल. मग 20 क्वेश्चन 20 पेपर 20 दिवस. पॉलिटी 20 क्वेश्चन 20 पेपर 20 दिवस इकॉनॉमिक्स. म्हणजे आता मी मगाशी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे पुढच्या 50 दिवसात आपलं प्रिपरेशन फिनिश करायचंय. रीडिंग, तर पुढच्या 50 दिवसात आपलं रीडिंग फिनिश करताना तुम्हाला 20 दिवसात 20 पॉलिटी, 20 दिवसात 20 इकॉनॉमिक्स, याप्रमाणे जर हे 40 पेपर सॉल्व्ह करता आले तर त्या विषयाची किमान चिंता, त्या विषयाचा किमान कॉन्फिडन्स आल्याशिवाय राहत नाही. एवढं मजबूत पेपर प्लस त्याचं विश्लेषण, त्याच्यावर डिस्कशन लेक्चरही घेणार आहे. आणि ही 20 पेपर्स आपल्या पेरा इन्स्टिट्यूटच्या ऍप वरतीच घेणार आहे. कारण तुम्ही
20 क्वेश्चनच्या पेपरसाठी ऑफलाईनला येऊन लेक्चरला बसणं जाण्या येण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते परवडत नाही आणि तेवढा वेळही आपल्याकडे नसतो. त्यामुळे आपण पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा पेपर हे पेरा इन्स्टिट्यूटच्या ऍपवरती घेणार आहोत आणि हे एक अल्टरनेटिव्ह डेज रोजी घेणार आहोत. समजा आज 15 मार्च आहे, तर 15 मार्च रोजी एक पॉलिटीची टेस्ट, उद्या सुट्टी आणि 16 मार्चला इकॉनॉमीची टेस्ट, नेक्स्ट डेला सुट्टी 17 मार्चला, 18 मार्चला पॉलिटी, 19 मार्चला सुट्टी, 20 मार्चला इकॉनॉमिक्स, 21 मार्चला सुट्टी, 22 मार्चला पॉलिटी. असं एक दिवस सुट्टी देऊन दुसऱ्या दिवशी दुसरा विषय. याप्रमाणे दोन्ही विषयाच्या 20-20-40 प्रश्नपत्रिका घेणार आहे आणि याची फीस फक्त आणि फक्त 150 रुपये असणार आहे आणि ही टेस्ट 25 मार्च पासून सुरू होणार आहे. 25 मार्च पासून सुरू होणार आहे. त्याचं टाइम टेबल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला उपलब्ध होईल. कोणत्या दिवशी कोणती टेस्ट आहे आणि त्या टेस्टचा विषय कोणता आहे, टॉपिक कोणते आहेत. 20 टॉपिक, 20 दिवस, 20 टेस्ट एका विषयाला, पॉलिटीचं पण इकॉनॉमीचं पण. दररोज एक टॉपिक परफेक्ट बनवण्याच्या उद्देशानं त्याच्यावर 20 क्वेश्चन सगळ्या अँगलला काढलेले असतील आणि त्याच्यावर पुन्हा डिस्कशन लेक्चर घेतला असेल. त्यामुळे याच्याबद्दलची कुठलीही चिंता करण्याची गरज राहणार नाही. एवढा डिटेलमध्ये पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न या टेस्टच्या माध्यमातून आहे. सांगण्याचा उद्देश आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स 2 कव्हर करतोय, साइड बाय साइड युट्यूबवरती बरंच करंट घेतोय. 3 विषय कव्हर होतील, राहतात 4 विषय. त्यात तुम्ही मॅथ सायन्सचा स्पेशल स्टडी क्लास टेस्ट पेपर प्रॅक्टिस करत आहात, 5 झाले. 2 इतिहास भूगोल तुम्ही अभ्यास करा, काही विषय क्लास झालेत, काही विषयाचं रिव्हिजन करा. पण 50 दिवसाच्या आत जे आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे परफेक्ट प्रिपरेशन करा. कोणत्या विषयाचा कितीही अभ्यास करू द्या, रिडिंग करू द्या, रिव्हिजन 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 केल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. आपला एक तो मास्टर स्ट्रोक बसत नाही या परीक्षेला जिंकण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. आणि जिंकायचं आहे तर आपलं वेळेच्या आत प्रिपरेशन झालं पाहिजे. कारण जे आपण बघतोय राज्यसेवेला, आपण जे आता बघितलंय गट ब ला, तर आता या सगळ्यातून आपण बोध घ्यायला पाहिजे आणि गट क ला स्कोर किती लागेल याचा विचार केला पाहिजे आहे. कारण राज्यसभेचं 117.50 एवढा स्कोर आलाय, तर गट ब च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण कन्सिडर करतो ॲन ॲव्हरेज अराउंड 60 पर्यंत जाईल. 57-58 आला तर गुडलक असेल, पण या रेंजमध्ये. तर गट क लाही जागांचं प्रपोर्शन, या दोन्ही ठिकाणचे कॉम्पिटिटर लोक इथेही परीक्षा देताना दिसत आहेत. तर आपल्यालाही आपली तयारी तेवढं स्टेबल सेक्युअर करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपला अभ्यासक्रम लवकर संपवणे, त्याच्यावर जास्त रिव्हिजन करणे, पेपरची प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. कारण ह्या परीक्षेमध्ये प्री पास झाल्याशिवाय कॉन्फिडन्सही येत आहे आणि मेन्सचा अभ्यासही करावा वाटत नाही. त्यामुळे प्री पास होणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट एक्सपेक्टेड आहे आणि आपल्या सर्वांची प्रे निघाली पाहिजे. यासाठी परीक्षा पुढे गेल्या म्हणून टाइम वेस्ट करू नका. परीक्षा पुढे गेल्या म्हणून टाइम इन्व्हेस्ट करा, जेणेकरून त्याचे प्रॉफिट बेनिफिट जास्तीत जास्त मिळतील आहे. कारण शेवटी आजची वेळ ही आपल्या गुंतवणुकीची आहे, पुढचे बेनिफिट घेण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आहे. म्हणून फक्त डोक्यात एवढं ठेवा, परीक्षा पुढे गेली नाही, 4 मेलाच होती, त्याच दिवशी आहे, त्या दिवशी मला तयार व्हायचं आहे आणि यासाठी माझ्याकडे 50 दिवस आहेत. मजबूत मी प्रीचा कॉन्फिडन्स वाढेल अशा पद्धतीने अभ्यास करेल आणि या परीक्षेला गटकला काढण्याच्या हेतूनं मी मेन्सला तयार होईल, एवढा स्कोर काढण्याचं सॅटिस्फॅक्शन, एक सिक्युरिटी माझ्याकडे येईल, असा ॲटिट्यूड डेव्हलप करण्याच्या उद्देशानं आपली तयारी करावी आणि आपलं सातत्य, आपला अभ्यास असाच असावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि पुढच्या 50 दिवसात परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं यासाठी तयार राहा, जेणेकरून आपल्या सगळ्यांचा रिझल्ट येईल याप्रमाणे आपण अलर्ट राहू. पण आता पुढचे 10-15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत या परीक्षेसाठी. कारण मार्च हातून गेला की एप्रिल मे मध्ये प्रेशर वाढतो, कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो. म्हणून पुढचे 15 दिवस मजबूत अभ्यास करा, जेणेकरून आपला रिझल्ट आपल्याला काढता येईल, याप्रमाणे पूर्णपणे तयार होता येईल आहे. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.